गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण महाबळेश्वरला आहोत आणि आता आपण चाललो ते प्रतापगडच्या दिशेने. आणि मी जास्त स्पीड नाही ठेवत आहे कारण की मग माझा आवाज येणं थोडं प्रॉब्लेम देतो. तर हा रोड आहे प्रतापगडकडे जायचा. आई शपथ. आणि मस्त असा मुसळधार पाऊस पडतो, ठीक आहे. आणि मी जॅकेटसुद्धा नाही घातलं आज कारण की मला वाटतं एवढा पाऊस पडणार नाही. पण हा हळूहळू पुढे जाता जाता थोडा पाऊस अंगाला लागत चालला. तर काय नाही, आपण बघूया कितपत आपण पावसाला झेलू शकतो आपल्या अंगावर. आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा प्रवास आपला चालूच ठेवणार आहे तसा आज मुंबईला परतीचा. तर तोपर्यंत मी तुम्हाला पुन्हा भेटापर्यंत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा मस्त प्रतापगडाचा. तर फायनली मित्रांनो आपण प्रतापगडाकडे आलेलो आहे. आपलं चित्ता आलेलं आहे आणि हे आहे प्रतापगडाचं मेन डोर. किल्ला प्रतापगड प्रवेशद्वार असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. आणि इथून आपण आलो. हा रोड नॉर्मली महाड पोलादपूरवाला रोड आहे आणि पोलादपूरच्या रोडवरती आल्या आल्या तुम्हाला राईट साईडला भेटून जाईल. इथून साधारण महाड काहीतरी 30-40 किलोमीटर असेल साधारण, ठीक आहे. तर आपण जाताना आता तिकडून जाणार आहोत. फायनली आपण पोचलेलो आहे प्रतापगडावरती, ठीक आहे. आणि इथे पाठीमागे ना प्रतापगडाच्या वरती एंट्रन्स आहे, ठीक आहे. तर आपण त्याच्यासाठी आता थांबलेलो आहे. आपण इथे गाईडसुद्धा हायर केलेलं आहे, ठीक आहे. तर तसे 600 रुपीज होतात गाईडचे, ठीक आहे. तर आपण ते देऊन एक गाईड हायर केलेलं आहे जस्ट बिकॉज की आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे की एक्झॅक्टली काय झालेलं आणि कुठे काय घडलेलं. ॲज पर काका म्हणजे गाईड, हे तुम्ही बघू शकता इथून दरवाजा ते दिसत नाही आहे. तर त्याच्यामुळं लोकांना माहिती नाही पडत, शत्रूंना माहिती नाही पडत की दरवाजा कुठे आहे किल्ल्याचा. आणि इकडची काही गावातली स्थानिक लोक ते ह्या रोडनी यायची त्यावेळेस. हा होता जुना पायऱ्यांचा रोड जो डायरेक्ट गडावरती घेऊन जायचा. आता इथं काम चालू आहे सध्या, बट अजूनही काही गावातली लोक असं बोलतात की ह्या रोडनी येतात प्रवास करून. दुपारी 2 वाजता 10 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारण्यात आलं. अफजल खानाला मारल्यानंतर अफजल खानचं सैनिक कुठं होतं जावलीच्या खऱ्यामध्ये लढ्याखाली झाली ना. हां, बाकीचे सैनिक खाली मारले गेले. ओके. अफजल खानाला मारल्यानंतर महाराजांचा मोठा मुलगा विजय आला. विजयाला आपले खेडेगावात लोक काय म्हणतात, अफजल खानाला मारून महाराजांनी मोठा प्रताप केला. किल्ल्याचं नाव काय ठेवलं? प्रतापगड. मग आधी या किल्ल्याचं नाव काय होतं? दोरप्याचा डोंगर. दोरप्याचा. हा, गाई म्हशी चारा खाणारा डोंगर. ओके. शिवाजी महाराजांनी किल्ला कशासाठी बांधला? भवानी मातेच्या मंदिरासाठी. तुळजाभवानीचं मंदिर आहे ना वरती. हां. 1656 किल्ला बांधायला सुरुवात केली, ती 1658 किल्ला पूर्ण केला. बघा हा किल्ला आहे आणि हा किल्ल्याचा दरवाजा आहे. बाई सांभाळ. तुम्हाला तिकडे समोर खिडकी दिसतोय. तोफेचा मारा दरवाजा. हा. शत्रू आला ना तोफेचा मारा. समोर आला त्या पाठीवरती आणला. त्याला म्हणजे मराठ्यांचा गनिमी कावा. आणि हा दरवाजा संध्याकाळी 8:30ला दरवाजा बंद केला, तो सकाळी 6 वाजता उघडतात. तेव्हाचा दिवस ते आत्ता बी चालू. महाराजांच्या काळात सूर्य उगवला दरवाजा उघडला जायचा, सूर्य मावळा की दरवाजा बंद केला जायचा. हा दरवाजा नाही शिवकाली. कुठला? हा वाला काय? अच्छा, हा त्या काळाचा दरवाजा आहे. आता नवीन बनवला का? ओके. हां. अच्छा. 750 किलो वजन. काय बोलतोय? अरे बापरे. शत्रू कुठून येतोय कुठून नाही बघण्यासाठी. तो आता सध्या धुक्यामुळे गायब झालाय थोडासा. इतिहासाच्या पुस्तकात याचा फोटो ना मुलाच्या 4थीच्या पुस्तकात. तुम्ही मराठी पिक्चर बघितला असेल शिवाजी राजे भोसले. हो. अच्छा, तिकडे शूटिंग झाले का त्याची?
ओके. अर्धाच गड फिरलाय पण अजून खूप बाकी आहे गड. पण मला फक्त प्रशासनाची एक गोष्ट सांगायची आहे, ही खूप प्रतापाची जागा आहे प्रतापगड आणि खूप इतिहासामध्ये याचं खूप नाव आहे. पण जे इकडे यायचे रोड्स आहेत ते थोडे बेकार आहेत, म्हणजे खूप खड्डे भेटले मला रोडवरती येता येता. तर प्लीज प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि इकडचे वरती यायचे जे रोड्स आहेत ते लोकांना चांगल्या तऱ्हेने यायला पाहिजेत, ते प्लीज चेकआउट करा. की दरवाजा हां, राजमार्ग फक्त राजांसाठीच असतो. इथे शुक्रवारी आणि मंगळवार राजा इथे यायचे. इथे घोडा उभा राहायचा आणि इथून हां गुडी कृष्णा, अच्छा घोडी कृष्णा नाव होतं महाराजांच्या. आणि मग इथून त्यांना पालखीने वरती नेलं जायचं. तर वरती तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, जे महाराजांनी बांधलं गेलं आहे. आणि हा वरती जायचा रोड आहे. किमान अराऊंड 450 पायऱ्या आहेत, जे तुम्हाला पूर्ण गडावरती न्यायला मदत करतात टिल टॉप. आणि अजूनही या गडावरती वस्ती आहे, जर तुम्ही लांब बघू शकता. तर इथे अजून तुम्हाला घरं दिसतील लोकांची, तर ती अजून आहे इथे. हा त्यावेळीचा पाण्याचा तलाव आहे, डोंगरावरती बांधलेला तलाव आहे. आणि ही तटबंदी आहे, ही तुम्हाला दिसते ती. तिथं आता मुंबईला या नवीन बनवलेल्या पायऱ्या, ह्यांची हालत बघा कशी झाली. आणि हे महाराजांनी बनवलेल्या पायऱ्या आहेत, दगडांच्या आहेत, अजूनही तसेच आहेत. या इथे श्री भवानी मातेचं मंदिर आहे. परिसर बघा मंदिराच्या परिसरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, ठीक आहे, म्हणून आत नाही जाऊ शकत आहे आपण. पण महाराजांनी मूर्ती ही 1661मध्ये बनवली होती, रायगडवरती बनलेली मूर्ती, आणि इथे येऊन स्थापना करण्यात आलेली आहे. तर आपण नेक्स्ट मंदिराकडे जाऊया. हां, एवढी मोठी. आणि या तोफा आहेत, या घेऊन जायचे. तर या तोफा आहेत आणि ही पार बघा केवढी मोठी. आपल्या इकडची आता साधारण पार एकदम छोटी असते जे आपण वापरतो, पण ही बघा केवढी जड असेल. एक साधारण 60-65 किलोची असावी. हातात गदा नाही आणि पर्वत नाही, आशीर्वाद देणारी मूर्ती. अच्छा, इथे हनुमानचं मंदिर आहे. फक्त मंदिर नवीन केलं. आता बघा ही भिंत दिसत हां. बाल किल्ला चालू होते. बाल किल्ला, डोबल किल्ला. ओके. कुठल्याही किल्ला ना बाल किल्ला असतो. महाराजांचं राहायचं ठिकाण, दरबार किल्ला, तोरवाड, कडिलोट, शंकराचं मंदिर सगळं मूर्ती. आपण आता उभं आहे ना, ते मोठ्या किल्ल्यात उभं आहे. खालचा मोठा किल्ला आहे. भिंत दिसते बाल किल्ल्याची भिंत ना बरोबरची. ह्या किल्ल्याची भिंत खाली आहे, डबल किल्ला, डबल भिंत आहे. ओके. आणि मग इथून दिसत नाही का कुठे? मोठा किल्ला खालचा शत्रूने जिंकला ना की महाराज बाला किल्ल्यातून लढाई करायचे. आणि बाला किल्ला बी जिंकला की वरती चोरवाट. चोरवाट्याने आपल्या मावळ्याचं पळून आहे, ते चोरवाट्याने फक्त भिंतीच्या बाहेर सोडून मोठ्या किल्ल्यामध्ये. मावळं काय करण्याचा चोरवाट्याने परत मोठ्या किल्ल्यात येणार. ओके. मोठ्या किल्ल्याचा दरवाजा बंद करायचा, शत्रूची परत हमला करायचा पाठून. मला म्हणतात गनिमी कावा. हा किल्ल्याचा बाल किल्ला आहे, बाल किल्ल्याचा दरवाजा आहे. हा प्रवेश करूया. वरती अजूनही लोक राहत आहेत. आणि हा तुम्हाला काय खायला प्यायचं असेल तर किल्ल्याच्या आत तुम्हाला सगळी सुविधा आहे. तर बरीच लोक राहतात इथे. मोरोपंत खोदकाम चालू केलं. पावडीतून स्वतः जमिनीतून त्याला स्वयंभू म्हणजे ना शंकराचं मंदिर इथं बांधलं, देवीच्या खाली बांधलं. आणि मंदिरच्या समोर दिसते ना ती सदर आहे. सदर बांधलेलं असं बांधताना अच्छा काम करायचं.
तर हे मंदिरचं नाव केदारेश्वर आहे आणि हे आतमध्ये स्वयंभू मंदिर. त्याला असं वेढा यायचा आणि परत खाण्याचं मोठं किल्ले अच्छा. मोठे किल्ल्याचा दरवाजा बंद करायचा, शत्रूवरती परत हमला करायचा. शत्रू आपण राहणार ना हां, बाहेरनं घेरायचं त्याला. बाहेरून घेरून टाकायचं. आणि आपण उभं आहे ना आज करून सगळं 3 नंबरचा असं 4ही कोपऱ्याला 4 बुरुज आहेत. शत्रू कुठून येतोय कुठून न बदलत इथं धुकं आहेत, तुम्हाला आता काय सध्या दिसणार नाही, पण हे असे 4 बुरुज आहेत. हा एक आहे, एक समोर कोपऱ्याला आहे, एक मंदिर आहे, भवानी मातेच्या मंदिराच्या पाठी आहे आणि हा चोर दरवाजा आहे. तर पुढे बघूया आपण अजून काय काय आहे ते. रस्ता बघा एकदम कडेकडेने आहे. दिसतं बघा खाली हां, काय ते काय मोठा जर ना पूर्ण हे बघा भिंतीच्या आतमध्ये करा, भिंतीच्या बाहेर गेला लावतो नाही गाडी म्हणतात कोल्हापूर. अच्छा, तो एकदम छोटासा असा दिसतो तो. रोड आहे खाली कोल्हापूरचे रोड आहे. आता हे रोड तर खाली झालं आता अच्छा, महाराजांच्या काळात तुम्ही वेगळी तिथून गद्दारी केली ना, हां गद्दाराला पकडून आणायची दरबारचे जागे होते. सगळी हातपाय बांधायची, पोटात भरायची, पोटाचं तोंड बांधलेला इथं घेऊन यायची, दुसऱ्या खाली भेटून द्यायची. मेला म्हणजे कडी रोड. कडिलोट पॉइंट एकदम खालती दरी आहे, एकदम एंड आहे आणि याच्या खाली काहीच नाही, म्हणजे खोल दरी आहे फक्त. तर इथून ते शिक्षा द्यायचे, इट्स अ पनिशमेंट पॉइंट बेसिकली. ते नॉर्मल असं बसासाठी आहे ना, गार्डन टाईप बांधलं आहे लोकांना, ठीक आहे. महाराजांच्या आठवणीचं काय ते राहत आहे. हां पण गव्हर्नमेंटने मूर्ती उभी केली पंचधातूची, वरून 4,500 किलो. मूर्तीचं 17 पार्ट आणलं, 17 ठिकाणी वेल्डिंग केलं आणि लाकडी पिरांना वरती करावं. पंडित जवाहरलाल नेहरूने उजाडवलं 30 नोव्हेंबर 1957. पुढे जाऊ आपण. हो, हे बघा ही मूर्ती आहे महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, आपल्या महाराष्ट्राचा सन्मान. तर इथे आधी एक किल्ला होता, म्हणजे राजवाडा होता, राजवाडा होता इथे. तर तो ब्रिटिशांनी राजवाडा उद्ध्वस्त केला, म्हणून महाराजांची मूर्ती इथं स्थापन करण्यात आलेली आहे. तर आता आपलं प्रतापगड पूर्ण फिरून झालेलं आहे आणि इथे खूपच पाऊस आहे. ॲक्च्युली माझ्या तोंडातून धुकं निघत आहे, म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये नाही सोबत नाही, इथे खूप धुकं आहे, तोंडामधून असं वाफा निघतात आणि पाऊस तर इतका आहे, तर त्याच्यामध्ये कांदा बंद झालीच पाहिजे. तर इथे मी आता सध्या, तर आता मी इथे पाऊस तर पूर्ण भरलेला आहे, ठीक आहे, आणि चांगला धोधो पडतोय, ठीक आहे. आणि अशा थंडगार पावसामध्ये जर तुम्हाला गरम गरम कांदा भजी भेटली तर काहीच मजा येईल, तुम्ही सांगा. तर आता आपण कांदा भजी ऑर्डर केलेले आहेत, तर खातो, बरं वाटतं, मजा येते. आणि हे वातावरण म्हणजे आता किती नंतर काही करा, पण तुम्ही भिजणार आहे नक्की. सीझन वातावरणात खूप सुंदर काही तुझी मम्मी पण आहे वातावरणामध्ये. तर मंडळी, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला जेवढं होऊ शकतं फॉलो करा. आणि माझा इंस्टाग्राम ID इथे खालती येत आहे. थँक्यू.